ओके, परत बघा सर्वांनी लक्ष द्या. आपल्याला लॉ ऑफ मोशन हा फर्स्ट लेसन शिकायचा आहे. पहिल्याचा डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. डिस्टन्स म्हणजे काय, लेंथ आहे. ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इन अ मोशन वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. म्हणजे याचा अर्थ हा वन पॉईंट आहे, हे तुमचं घर आहे. इथून तुम्ही या पद्धतीने ह्या रोडने असं चालत 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 स्कूलकडे गेलं, हे झालं डिस्टन्स. वेर ॲज डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर इथे तुम्ही होतात तर इथून इथे गेलात, हे झालं डिस्प्लेसमेंट. आता हा सरळ रस्ता नाही आहे. जर सरळ रस्ता असता ना तर हात त्यांचा डिस्टन्स झाला असतं आणि हेच डिस्प्लेसमेंट झालं असतं. पण हे डिस्टन्स झालं कारण तुम्ही असं चालत गेलात. समजा या घरातून तुम्ही असे इथून फिरून इथे गेलात तर हे डिस्टन्स होणार पूर्ण. ओके, आता या ठिकाणी तुम्ही उभे आहेत आणि या ठिकाणी असं चालत 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 इथे येऊन परत इथे आलात तर डिस्टन्स हे झालं. लक्षात घ्या, हे झालं डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट झिरो झालं कारण तुम्ही इथे होतात इथे झालात. म्हणून हे सेंटेन्स म्हटले, इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट इज झिरो द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय इट मे नॉट बी झिरो. डिस्टन्स झिरो नसतं, डिस्प्लेसमेंट झिरो असतं. कारण तुम्ही इथून घरातून निघालात आणि असं फिरून परत घरात आलात, म्हणून डिस्प्लेसमेंट झिरो होतं. पण तुम्ही हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. आता एक फॉर्म्युला आहे त्याने, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम रिक्वायर. पण त्याच्या आधी इथे बघा, द युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर सेम. स्पीड आणि वेलॉसिटीचे युनिट सेम्स आहे. इन SI सिस्टीम द युनिट इज मीटर पर सेकंड व्हाईल इन CGS सिस्टीम इट इज सेंटीमीटर पर सेकंड. हे लक्षात ठेवा, SI सिस्टीममध्ये मीटर पर सेकंड, CGSमध्ये सेंटीमीटर पर सेकंड. स्पीड इज ट्रॅव्हल, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल वेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स आणि वेलॉसिटी काय, डिस्प्लेसमेंट. इफ द मोशन इज अलोंग अ स्ट्रेट लाईन, मोशन ही स्ट्रेट लाईनमध्ये असेल, द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. मोशन हे स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर तो म्हणतो व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम, अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. नाही तर ते डिफरंट असणार. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन अ युनिट टाईम. वेलॉसिटी म्हणजे एक प्रकारे स्पीड, पण हे डिस्प्लेसमेंट आहे दॅट ऑकर इन अ युनिट टाईम, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला जे घडतं त्याला वेलॉसिटी म्हटलं. आता इथे बघा, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन पर्टिक्युलर डायरेक्शन, एका डायरेक्शनमध्ये, बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड वेलॉसिटी. बघा, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, एका डायरेक्शनमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल होतं आहे, डिस्टन्स आपण चालत जातो आहे. बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम, युनिट टाईम म्हणजे तुमचं टाईम फिक्स आहे, प्रत्येक मिनटाला तुम्ही तेवढंच अंतर पार करणार, चालत जाणार, इज कॉल्ड वेलॉसिटी. हियर युनिट टाईम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 hour एक्सेट्रा. इफ लार्ज युनिट्स आर युज्ड 1 year कॅन ऑल्सो बी यूज. लार्ज युनिट वापरलं ना तर 1 year पण वापरतात. द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन अ युनिट टाईम इज कॉल्ड वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर म्हणजे घडतं डिस्प्लेसमेंट इन अ युनिट टाईम इज कॉल्ड वेलॉसिटी. त्याने वेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. ओके, युनिट टाईममध्ये म्हटलेलं आहे म्हणजे त्याचा स्पीड सारखा पाहिजे. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. फॉर्म्युले लक्षात ठेव. पुढे इफेक्ट ऑफ द स्पीड अँड डायरेक्शन. बघा, इफेक्ट ऑफ द स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. मग 3 पॉईंट महत्त्वाचे. त्याच्या आधी हे बघा, इट इज क्लिअर फ्रॉम द अबाव दॅट द वेलॉसिटी डिपेंड, इथे बघा, वेलॉसिटी डिपेंड ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. बघा, वेलॉसिटी डिपेंड ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड दॅट वेलॉसिटी चेंजेस बाय, वेलॉसिटी बदलते, चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. चेंजिंग द स्पीड बदलतो, डायरेक्शन सेम असेल. चेंजिंग द डायरेक्शन, डायरेक्शनमध्ये चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. डायरेक्शन चेंज होते, कीपिंग द स्पीड सेम. चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन म्हणजे वेलॉसिटी यावेळी बदलते, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. दिस इज इम्पॉर्टंट. हे मी फिल इन द ब्लँक्समध्ये, द स्पीड ऑफ द साऊंड इन अ ड्राय एअर is 343.2 meter per second, while the speed of the light is about 3 into 10 raised to 8 meter per second.
द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन्स ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट दिस. हे महत्त्वाचं नाही. बट द स्पीड ऑफ साऊंड इन अ ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड. हे फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतो. पुढचा पॉईंट बघूया काय असेल महत्त्वाचं. हा एक पॉईंट मोजूया. इफ अन ऑब्जेक्ट कवर इक्वल डिस्टन्स, बघा ऑब्जेक्ट कवर इक्वल डिस्टन्स इन ए इक्वल टाईम इंटरवल. इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल शब्द दोनदा आले. इट इज सेड टू बी मुव्हिंग विथ द युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन आहे बघा. इक्वल डिस्टन्स अँड इक्वल टाईम, म्हणजे इक्वल टाईममध्ये प्रत्येक वेळी इक्वल डिस्टन्स जायचं आहे तर त्याला म्हटलं आहे युनिफॉर्म स्पीड. हा मुद्दा बघा आता. यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाइड. स्लाइड म्हणजे घसरगुंडी इन अ पार्क. यू नो दॅट वाईल स्लाइडिंग डाऊन म्हणजे घसरगुंडीवर खाली जाते वेळी द वेलॉसिटी इज लेस ॲट द टॉप. वरती वेलॉसिटी कमी असते. इट इन्क्रीजेस इन द मिडल अँड बिकम 0 टुवर्ड्स द एंड. ती मिडलमध्ये वाढते आणि 0 होते एंडला, शेवटी 0 होते. म्हणजे आपण स्लाइडच्या एकदम खाली आली की 0 होते. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. बघा रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज अ ॲक्सेलरेशन. म्हणजे तुम्ही घसरगुंडीवर बसता तेव्हा सुरुवातीला स्पीड कमी असतो, तुमचा वेग कमी होतो, पण तो वाढत वाढत जातो ना, त्याला त्याने म्हटलं आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. बघा ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. ॲक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. ॲक्सेलरेशनला ए म्हणतात. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी घसरगुंडीच्या एकदम टॉपला असते, फायनल वेलॉसिटी ते एंडला येते, अपॉन टाईम. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. इफ द वेलॉसिटी ऑन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाईम पिरियड, विशिष्ट टाईम पिरियडमध्ये वेलॉसिटी बदलली, देन इट इज सेड टू हॅव ॲक्सलरेटेड मोशन. त्याला म्हटलं ॲक्सलरेटेड मोशन. अँड ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव 2 टाईप्स ऑफ ॲक्सलरेशन. ऑब्जेक्ट आहे ना, हे 2 टाईप्सचे मोशन्स आहे. इफ वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट, बघा इक्वल अमाऊंट शब्द काय, इक्वल अमाऊंट इन अ इक्वल टाईम इंटरवल, परत इक्वल टाईम इंटरवल, द ऑब्जेक्ट इज सेट टू युनिफॉर्म ॲक्सलरेशन. या ठिकाणी काय म्हटलं युनिफॉर्म ॲक्सलरेशन. मगाशी पण शब्द होतो बघा युनिफॉर्म स्पीड, तेव्हा पण इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम असं होतं. तसंच युनिफॉर्म ॲक्सलरेशनला इक्वल अमाऊंट ऑफ इक्वल टाईम इंटरवल. इफ द वेलॉसिटी चेंजेस, IMP आहेत, दोन्ही मुद्दे पाठ करायचे. इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल, द ऑब्जेक्ट इज सेट टू बी नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ह्याला म्हटलं नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन असे म्हटलं. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सलरेशन. अँड ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ॲक्सलरेशन. म्हणजे ऑब्जेक्टमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशन असू शकते. वेन द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, वेलॉसिटी वाढते, द ॲक्सलरेशन इज पॉझिटिव्ह. वेलॉसिटी म्हणजे स्पीड वाढतो, ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह. इन दिस केस ॲक्सलरेशन इज इन अ डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. स्पीडच्या डायरेक्शन म्हणजे वेलॉसिटीच्या डायरेक्शन ॲक्सलरेशन असते. म्हणजे आपण घसरगुंडीवर बसतो, वरून खाली होते वेळी वरती स्पीड कमी असतो पण खाली स्पीड वाढत जातो ना, पॉझिटिव्ह वेलॉसिटी. वेन वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिक्रीजेस, वेलॉसिटी कमी होते विथ अ टाईम, इट हॅज निगेटिव्ह ॲक्सलरेशन. निगेटिव्ह ॲक्सलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डिसलरेशन. त्याला म्हटलं आहे डिसलरेशन. इट्स डायरेक्शन इज ऑपोजिट टू डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. हे ऑपोजिट असतं, वेलॉसिटीच्या ऑपोजिट असतं. इफ द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ अ टाईम, वेलॉसिटी बदलत नसेल म्हणजे स्पीड बदलत नसेल, इट हॅज अ झिरो ॲक्सलरेशन. त्याला म्हटलं आहे झिरो ॲक्सलरेशन. हा पॉईंट पाठ करायचा आहे. हा पाठ करा, हे पाठ करा, हा फॉर्म्युला पण पाठ करा, हे बघा हे पण पाठ करा आणि पाठ करून लिहा. हे पॉईंट्स पाठ करा. त्याच्यानंतर हे संपूर्ण पाठ करा, 1 2 3 हे सगळं. आणि हे डिस्टिंग्विशला येतं, हे डिस्टिंग्विशला येतं. एवढं तुम्ही लोकांनी करा.